नमस्कार मैत्रिणींनो, रश्मीज ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे कढीपत्ता चटणी। ही खूप पौष्टिक आहे, लहान मुलांना वगैरे छान टिफिन मध्ये द्यायसाठी आहे। आपण आता साहित्य बघणार आहे। कढीपत्ता, शेंगदाणे 1 वाटी आणि तीळ 1 वाटी आणि मिरची 2 आणि जिरं, लसूण, सांबार, मीठ आणि तेल थोडंसं। ठीक, आता आपण हे भाजून घेऊया। आता आपण छान मंद आचेवर हे शेंगदाणे भाजून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। मी या चॅनलवर मुलींचे, लहान मुलींचे ड्रेस, लेहंगे, ब्लाउज वगैरे सर्व टाकणार आहे, तरी तुम्ही सबस्क्राइब करा। तशाच नवीन नवीन रेसिपी। आता हे शेंगदाणे छान झालेले आहेत, आपण हे आता काढून घेऊया। तडतडेपर्यंत तीळ भाजून घेऊया। ही खूप पौष्टिक चटणी आहे। तीळ, कढीपत्ता याने खूप कॅल्शियम वाढते आपलं। रोज जेवणात घेतली थोडी थोडी तरी खूप पौष्टिक आहे। आता 5 मिनिटं झालेले आहेत। छान आपले तीळ असे तडतडत आहेत मंद आचेवर भाजल्यामुळे। आता आपण हे काढून घेऊ। तेल टाकूया, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते कढीपत्त्याची। दोन 3 मिनिटापर्यंत छान होऊ द्यायचं। आता आपला कढीपत्ता झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। आता आपण मिरची टाकू। तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरची घेऊ शकता, 1, 2, 3। तुम्हाला तिखट लागेल तर जास्त पण घेतली तर चालते मिरची। आता ही मिरची छान झालेली आहे, ही पण काढून घेऊ। आता आपण छान आपले हे मसाले भाजलेले आहेत। आपण आता या मिक्सरच्या भांड्यात लावून घेऊ। शेंगदाणे, कढीपत्ता, आपण घेतलेलं जिरं आणि सांबार, लसूण पाकळ्या 2-3 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, त्या पण टाकायच्या। आता आपण सर्व भांड्यात टाकलेलं आहे। तुम्ही याच्यात लागेल तुमच्या आवडीनुसार तर लिंबू पण पिळू शकता। आता हे मी बारीक करून घेत आहे। आता आपण ही छान बारीक वाटून घेतलेली आहे आणि हे लक्षात ठेवायचं, जास्त बारीक नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते। आता आपण हे सर्व करू। आपली ही कढीपत्ता चटणी तयार आहे। ही छान पराठ्यासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत छान लागते, टेस्टी आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अवश्य एक वेळ करून बघा आणि मुलांना टिफिनमध्ये पण खूप हेल्दी आहे द्यायला। अवश्य करून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। याच्यानंतर नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे। आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।